तर आपण आज विज्ञान विषयाच्या संदर्भाने अभ्यास कसा करावा आणि अभ्यास करत असताना कोणत्या बाबीकडे अधिक लक्ष द्यावं हे आपण पाहणार आहोत. मुलांनो, आपण काही वर्ष परिसर अभ्यास या नावाने विज्ञानाचा अभ्यास केला. तर काही वर्ष सामान्य विज्ञान या नावाखाली आपण विज्ञानाचा अभ्यास केला. 9वी 10वीला मात्र आपण तो विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयाच्या सदराखाली आपण त्याचा अभ्यास करत असतो. विज्ञानाचा अभ्यास करत असताना विद्यार्थ्यांना तर्कनिष्ठ विचार करणे आणि विवेकनिष्ठ विचार करणे, तर्कावर आधारित निर्णय घेणे आणि एखाद्या घटनेकडे चिकित्सक वृत्तीने पाहणे, त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टीची निर्मिती होणे, याच्यासाठी या विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा अभ्यास आपल्याला महत्त्वाचा आहे. हा विज्ञानाचा अभ्यास करत असताना इयत्ता 10वीला विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयाचे 2 भाग आहेत. भाग 1 आणि भाग 2 याचं वर्गीकरण करत असताना भाग 1 मध्ये आपणाला भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या विज्ञानाच्या 2 शाखांचा अभ्यास आहे. तर भाग 2 मध्ये आपणाला जीवशास्त्र आणि पर्यावरणावर आधारित असणाऱ्या पाठांचा अभ्यास आहे. तर या दोन्ही भाग 1 आणि भाग 2 या पाठांचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, म्हणजे आपल्याला या दोन्ही भागामध्ये विज्ञान भाग 1 आणि भाग 2 हा जो 100 गुणाचा पेपर आहे, या 100 गुणाच्या पेपरमध्ये आपल्याला अधिक गुण मिळवण्यासाठी कशा प्रकारे अभ्यासाची मांडणी करावी लागेल, हे अभ्यासाचं नियोजन करावं, जेणेकरून विज्ञानासारख्या विषयामध्ये आपल्याला 100 पैकी 100 गुण कसे प्राप्त करता येतील, यासाठी आपण हा व्हिडिओ तयार केला आहोत. विज्ञानाचा अभ्यास करत असताना एक लक्षात घ्यावं की आपण प्रत्येक पाठाचा बारकाईने अभ्यास करणे आवश्यक आहे. प्रत्येक पाठाचा बारकाईने अभ्यास केला की आपणाला त्या पाठावर आधारित प्रश्नांची क्रमवार मांडणी करता आली पाहिजे. आपल्या सर्वांना ठाऊक आहे की विज्ञानामधले प्रश्न आणि इतर विषयातले प्रश्न यांच्यात काही मूलभूत फरक आहे. म्हणजे जसे विज्ञानामध्ये फरक स्पष्ट करा असतो, जसे विज्ञानामध्ये शास्त्रीय कारणामध्ये असतं, अशा काही प्रश्नांची वैशिष्ट्य विज्ञानाच्या विषयामध्ये आपल्याला आढळतात. आकृती काढण्यासारखा विषय असेल, रासायनिक समीकरणासारखा प्रश्न असेल, असे प्रश्न हे फक्त विज्ञानामध्ये आढळतात. आणि मग प्रत्येक पाठाचा ज्यावेळेस बारकाईने अभ्यास करत असतो आणि ज्यावेळेस आपण ओळ आणि ओळ शब्दाने शब्द वाचत असतो, त्यावेळेस आपणाला त्या पाठामध्ये कशा प्रकारचे प्रश्न निर्माण होऊ शकतात, कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात, याच्यासाठी पाठातील प्रश्नांची आपल्याला क्रमवार मांडणी करता आली पाहिजे. विज्ञानाचा अभ्यास करत असताना काही गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत. त्या गोष्टी अशा आहेत की विज्ञान म्हणजे आजूबाजूला ज्या अनेक गोष्टी घडतात, त्या अनेक घटनांमध्ये आपणाला विज्ञानाचं तत्व शोधता आलं पाहिजे. आणि त्या प्रत्येक घटनेला का, कसे, कशा प्रकारे आणि कोणत्या तत्वावर आधारित ही क्रिया घडली असेल, त्याचा कार्यकारण भाव आपणाला समजून घेता आला पाहिजे. आणि मग या सगळ्या चिकित्सक वृत्तीतून आपणाला विचार करण्याची क्षमता आपल्यामध्ये तयार होते. आणि हे विचार करण्याची क्षमता निर्माण करण्याचं काम विज्ञानासारख्या विषयामधून फार मोठ्या प्रमाणात होत असतं. मग आपण ते बघितलेली कृती, बघितलेली घटना ती लक्षात ठेवली पाहिजे, त्याच्यामागे तत्व लक्षात ठेवलं पाहिजे. आणि मग आपल्याला त्यामधून तयार होणारे प्रश्न, या प्रश्नांच्या कुतूहलाचं उत्तर आपण शोधलं पाहिजे. विज्ञानासारख्या विषयामध्ये बहुपर्यायी प्रश्न असतात, तुम्हाला ठाऊक आहे. या बहुपर्यायी प्रश्नामध्ये आपल्याला ठाऊक आहे की बऱ्याच वेळेला सहसंबंध ओळखा असतो, वेगळा घटक ओळखा असतो, आणि मग रिकाम्या जागामध्ये खाली 3-4 पर्याय असतात. अशा प्रकारच्या ऑब्जेक्टिव्ह प्रश्नांचा, म्हणजे बहुपर्यायी प्रश्नांचा किंवा वस्तुनिष्ठ प्रश्नांचा समावेश याच्यामध्ये असतो. त्याचबरोबर आपल्याला शास्त्रीय कारणे द्या, आकृती काढा, नियम ओळखा, तत्व ओळखा, फरक स्पष्ट करा, अशा प्रकारच्या काही प्रश्नांचा समावेश असतो. नेमकी प्रश्नपत्रिका कशी असते आणि या प्रश्नपत्रिकेमध्ये गुणदान कशा प्रकारे होत असतं, याचा आपल्याला डिटेल्समध्ये जर पाहायचं असेल तर आपल्याला प्रश्नपत्रिकेचं स्वरूप पाहावं लागेल. पहिल्यांदा एक लक्षात असू द्या, विज्ञान भाग 1 40 गुणाकरिता आहे, विज्ञान भाग 2 दुसरे 40 गुणाकरिता आहे, आणि 10 गुणाचं भाग 1 साठी प्रात्यक्षिक आणि 10 गुणाचं भाग 2 साठी प्रात्यक्षिक, अशा प्रकारे 40, 40 आणि 20
100 गुणाची ही विज्ञानाची परीक्षा असते, विज्ञान आणि तंत्रज्ञानाची. आणि मग या पाठामध्ये आपल्याला या प्रश्नपत्रिकेमध्ये किंवा आता ही कृतीपत्रिका आहे, या अगोदर आपण प्रश्नपत्रिका असं म्हणायचो, परंतु 2 वर्षापासून आपण आता त्या प्रश्नपत्रिकेला कृतीपत्रिकेमध्ये रूपांतरित केलेलं आहे. म्हणून प्रश्नांचे प्रकार सुद्धा बदललेले दिसून येतात. काय आहे तर प्रश्न पहिला अ जो आहे, हा प्रश्न पहिला अ 5 गुणाचा आहे. या प्रश्न पहिला जो 5 गुणाचा आहे त्यामध्ये 5 रिकाम्या जागा आहेत, परंतु त्याखाली त्याचे उत्तराचे पर्याय दिलेले आहेत. उत्तर कसं लिहायचंय तर आपणाला पूर्ण विधान लिहिण्याची आवश्यकता नाही. आपणाला त्या विधानातील जी रिकामी जागा आहे त्या ठिकाणी अचूक उत्तराचा जो पर्याय आहे तो पर्याय मात्र लिहायचा आहे. आणि मग हा पर्याय लिहिल्यानंतर असे 5 विधानं आहेत आणि त्यासाठी 5 गुण राखीव आहेत. म्हणजे प्रश्न पहिला हा 5 गुणाचा आहे. या 5 गुणाच्या या पहिल्या प्रश्नामध्ये, प्रश्न पहिला अ मध्ये लक्षात असू द्या, अधिकचे प्रश्न नाहीत, म्हणजे विकल्प नाहीत. 5 गुणासाठी 5 अशा प्रकारे प्रत्येकी एका विधानाला, एका अचूक उत्तराला 1 गुण. आणि अशा प्रकारे प्रश्न पहिला अ हा 5 गुणाचा आहे, विकल्पासहित सुद्धा 5च गुण आहेत. आणि प्रश्न पहिला ब, या प्रश्न पहिला ब मध्ये वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत, जे एका गुणाचे प्रश्न आहेत. हे एका गुणाचे प्रश्न सुद्धा 5 गुणासाठी आहेत. आणि मग हे 5 गुणाचे प्रश्न जे आहेत याला सुद्धा विकल्प नाही. मग याच्यामध्ये या 5 गुणाच्या प्रश्नामध्ये आपल्याला रिकामी जागा असणार नाही. 5 गुणाच्या प्रश्नामध्ये आपल्याला रिकामी जागा असणार नाही. याच्यामध्ये असं आपल्याला वेगळा घटक ओळखा, चूक किंवा बरोबर, अशा प्रकारचे हे प्रश्न असतील. हा प्रश्न पहिला ब, याच्यामध्ये 5 गुण असतील आणि विकल्प नाही, म्हणजे 5 प्रश्न असतील वस्तुनिष्ठ आणि त्याला 5 गुण असतील. आता प्रश्न दुसरा अ, या प्रश्न दुसरा अ मध्ये आपल्याला हे 4 गुणासाठी हा प्रश्न आहे. किती गुणासाठी आहे? 4 गुणासाठी. काय आहे या प्रश्नाचं वैशिष्ट्य? या प्रश्नाचं वैशिष्ट्य असं आहे की हे 4 गुण जे आहेत ते तुम्हाला विज्ञानाच्या पाठ्यपुस्तकावर आधारित शास्त्रीय कारणे द्या. फक्त यासाठी हे 4 गुण ठेवले. प्रश्न दुसरा अ कशासाठी असेल लक्षात ठेवायचं. प्रश्न दुसरा अ हा शास्त्रीय कारणे द्या याकरिता राखीव आहे. मग त्याच्यामध्ये प्रश्न दुसरा अ मध्ये आपल्याला विकल्प उपलब्ध आहे. कसा विकल्प उपलब्ध आहे तर या प्रश्न दुसरा अ मध्ये 2-2 गुणाचे 3 उपप्रश्न असतील. 2 गुणाचे 3 उपप्रश्न असतील, सोडवायचे असतील मात्र 2. त्यांच्यामुळं 2 गुणिले 2 बरोबर 4. आपणाला हे 4 गुण इथे मिळतील. परंतु एक विकल्प आपल्याला उपलब्ध आहे, 3 पैकी 2 सोडवायचे. म्हणजे विकल्पासह प्रश्न दुसरा अ हा 6 गुणासाठी उपलब्ध आहे. याच्यानंतर प्रश्न तिसरा जो आहे, त्या प्रश्न तिसऱ्याचं वैशिष्ट्य काय? आणि प्रश्न दुसरा ब पाहूया. प्रश्न दुसरा ब मध्ये काय आहे तर प्रश्न दुसरा ब मध्ये 2 गुणासाठी परंतु 3 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. म्हणजे हा 6 गुणासाठीचा उपप्रश्न आहे. प्रश्न दुसरा ब किती गुणासाठी? 6 गुणासाठी. प्रश्न दुसरा ब 6 गुणासाठी. परंतु प्रश्न दुसरा ब मध्ये सुद्धा आपणाला विकल्प उपलब्ध आहे. कसा आहे विकल्प तर प्रश्न दुसरा ब मध्ये आपणाला एकूण 5 उपप्रश्न असतील. किती असतील? 5. सोडवायचे किती? 3. म्हणजे 5 पैकी 3 सोडवायचे, ते 6 गुणाला. विकल्पासह प्रश्न दुसरा ब हा 10 गुणासाठी आणि कंपल्सरी म्हणजे आपणाला हा विकल्पाशिवाय तो 6 गुणासाठी आहे. प्रश्न पहिला अ 5 गुणासाठी, प्रश्न पहिला ब दुसऱ्या 5 गुणासाठी, प्रश्न दुसरा अ 4 आणि दुसरा ब 6. अशा प्रकारे 5 आणि 5 10, 4 आणि 6 10. प्रश्न पहिला आणि दुसरा यामध्ये आपल्याला 20 गुण मिळतात. प्रश्न तिसरा हा दीर्घोत्तरी आहे. प्रश्न तिसरा कसा आहे तो 3 गुणासाठी आहे. त्याच्यातला एक उपप्रश्न 3 गुणासाठी आहे. म्हणजे इथं आपल्याला प्रश्न तिसरा हा 15 गुणासाठी आहे. अधिक गुण मिळवून देणारा हा प्रश्न आहे. 15 सर्वात अधिक जास्त गुण देणारा हा प्रश्न क्रमांक आहे प्रश्न तिसरा. या प्रश्न तिसऱ्यामध्ये आपल्याला 15 गुणासाठी प्रश्न विचारले जातील.
प्रश्नांची संख्या असेल 8, सोडवायची आहेत 5. प्रश्नाची संख्या आहे 8, सोडवायची आहेत 5. म्हणजे आपणाला विकल्पासह प्रश्न तिसरा 24 गुणासाठी आहे. प्रश्न तिसरा 24 गुणासाठी आहे आणि विकल्पाशिवाय म्हणजे कंपल्सरी तो 15 गुणासाठी आहे. म्हणजे 3 गुणाचे 5 प्रश्न सोडवले की आपल्याला 15 गुण मिळतात. हे 15 गुण आणि आपल्याला ते 8 आहेत म्हणजे 8 पैकी 5 सोडवायचे आहेत. प्रश्न चौथा काय आहे? हा प्रश्न चौथा हा 5 गुणासाठी आहे. प्रश्न चौथ्यामध्ये तुम्हाला विकल्पासह 10 गुणासाठी म्हणजे प्रश्न चौथा हा खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाची उत्तरे द्या आणि त्यामध्ये आपल्याला 2 प्रश्न असतील त्यापैकी एका प्रश्नाचं उत्तर लिहायचे. गुण आहेत 5. प्रश्न पहिल्याला 10 गुण, दुसऱ्याला 10 गुण, तिसऱ्याला 15 गुण आणि चौथ्याला 5 गुण. अशा प्रकारे 40 गुणांची ही कृतीपत्रिका असेल. या कृतीपत्रिकेमध्ये आपणाला प्रश्न तिसरा आणि प्रश्न चौथा यासाठी दीर्घोत्तरी प्रश्नांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. कशा प्रकारचे हे प्रश्न असतात तर हे लक्षात असू द्या, थोडा स्पेस द्या. तर अशा 4 प्रश्नामध्ये आपली विज्ञानाची कृतीपत्रिका विभागलेली आहे. विज्ञान भाग 1च्या प्रश्नपत्रिकेमध्ये 4 प्रश्न असतील. त्याच्यामध्ये पहिला 10 गुणासाठी प्रश्न आहे, दुसरा 10 गुणासाठी प्रश्न आहे, तिसरा 15 गुणासाठी प्रश्न आहे आणि चौथा 5 गुणासाठी प्रश्न आहे. अशा प्रकारे ह्या प्रश्नपत्रिकेमधले प्रश्न आपल्याला प्रश्नाची उत्तरे आपल्याला लिहायची आहेत. याचा अभ्यास करत असताना, विज्ञानाचा अभ्यास करत असताना आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा की विज्ञान भाग 1 मध्ये एकूण पाठांची संख्या 10 आहे. विज्ञान भाग 2 मध्ये सुद्धा एकूण पाठाची संख्या 10 आहे. म्हणजे आपणाला 80 गुणासाठी 20 पाठांचा अभ्यास करायचा. मग हे काही पाठ भौतिकशास्त्रातले आहेत, काही पाठ हे रसायनशास्त्रातले आहेत, काही पाठ हे पर्यावरणावर आधारित आहेत, तर माहिती संप्रेषण तंत्रज्ञान किंवा ICT याच्यावर आधारित असणारे सुद्धा पाठ आहेत. यांचा अभ्यास करत असताना आपणाला गुगल सर्च करून सुद्धा अनेक संदर्भाची माहिती मिळवता येऊ शकते. ते सहज शक्य आहे आणि हे अपेक्षित पण आहे की विज्ञान शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचा उपयोग करून ज्ञान ग्रहण केलं पाहिजे आणि या विषयातील आशय संपन्नता वाढवली पाहिजे. विषयातील आशय संपन्नता एकदा का तुमची वाढली की मग मात्र तुम्हाला त्या विषयामध्ये अभिरुची होईल. एकदा का अभिरुची झाली की मग तुम्ही त्या तत्वांचा अभ्यास करायला लागाल, तर्क लावायला लागाल आणि त्याच्यामधून आपणाला विज्ञाननिष्ठ विद्यार्थी विकसित होण्यासाठी मदत होईल. म्हणून आपणाला या 10 आणि 10 म्हणजे 20 पाठांचा अभ्यास करत असताना आपणाला प्रश्नपत्रिकेच्या किंवा कृतीपत्रिकेच्या सापेक्ष सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे, हेही लक्षात असू द्या. म्हणजे प्रश्न पहिला अचा जो आपण अभ्यास केला त्या प्रश्न पहिला अचा अभ्यास करताना केवळ आपल्याला बहुपर्यायी रिकाम्या जागाचा उपयोग किंवा आपल्याला वाचन करायचे आणि त्याची तयारी करायची. प्रश्न पहिला ब मध्ये मात्र प्रश्न पहिला ब म्हणजे आपल्याला वस्तुनिष्ठ प्रश्नच आहेत. पाठ्यपुस्तकावर आधारित असलेले वस्तुनिष्ठ जे प्रश्न आहेत त्यामध्ये आपल्याला खास करून वेगळा घटक ओळखा हा जो प्रश्न आहे, हा वेगळा घटक ओळखा किंवा सहसंबंध ओळखा, हे केवळ विज्ञानाच्या पेपरमध्ये असणारे हे जे प्रश्न आहेत याच्यामध्ये आपल्याला दिलेल्या एकूण पर्यायापैकी ऑड मॅन आउट ज्याला म्हणतो आपण, जो विषम आहे, जो सारखा नाही, तो काही वेळेला वेगळा घटक ओळखताना त्याचं सकारण ते ओळखावं लागतं. आणि सहसंबंध ओळखा म्हणजे आपणाला त्या 2 घटकांमधील सहसंबंधाला आधारित तिसऱ्या घटकाशी निगडीत असलेला आपणाला पर्याय लिहावा लागतो. अशा प्रकारे वेगळा घटक ओळखा आणि सहसंबंध ओळखा किंवा चूक की बरोबर हाही या प्रश्न पहिला ब मध्ये विचारला जाऊ शकतो. एखादा तक्ता दिलेला असतो, त्याच्यातली एखादी एक बाब, त्याच्यातली एखादा घटक गाळलेला असतो आणि त्या ठिकाणी योग्य ते उत्तर आपल्याला लिहायचं असतं. अशा प्रकारे वेगळा घटक ओळखा असेल किंवा सहसंबंध ओळखा असेल किंवा चूक किंवा बरोबर असेल किंवा तक्ता पूर्ण करणे असेल किंवा आपणाला या ठिकाणी प्रश्न पहिला ब मध्ये आणखी एक प्रश्न विचारला जाऊ शकतो, ते म्हणजे रेणुसूत्र किंवा एखाद्या रासायनिक संयुगाचं नाव
किंवा त्या अभिक्रियेचं नाव किंवा छोटंसं उदाहरण सुद्धा या एका गुणासाठी विचारला जाऊ शकतो. म्हणजे अशा प्रकारे प्रश्न पहिला ब हा 5 गुणासाठी विचारला जाऊ शकतो. आता प्रश्न दुसरा अ चं खासियत काय आहे तुम्ही ऐकले की प्रश्न दुसरा अ मध्ये शास्त्रीय कारण आहे आणि प्रश्न दुसरा अ पासून आपणाला विकल्प चालू होतात आणि या प्रश्न दुसरा अ मध्ये यात प्रश्न दुसरा अ याच्यामध्ये जर भाग 1 या भाग 1 मध्ये लक्षात घ्या प्रश्न दुसरा अ भाग 1 मध्ये एकूण 3 प्रश्न आहेत. 2 गुणाला 2 गुणाचे 3 प्रश्न बेत्रिक 6 विकल्पासह 6 गुण आहेत विकल्पाशिवाय 4 गुण आहेत आणि यामध्ये आपणाला लक्षात येईल की एक भौतिकशास्त्राचा आणि एक रसायनशास्त्राचा या 3 पैकी एक प्रश्न भौतिकशास्त्राचा नक्की असणार आहे दुसरा प्रश्न हा रसायनशास्त्राचा नक्की असणार आहे. तिसऱ्या दोन्हीपैकी एक असू शकतो परंतु भौतिकशास्त्राचा एक प्रश्न नक्की आहे आणि रसायनशास्त्राचा एक प्रश्न नक्की आहे. प्रश्न दुसरा अ साठी प्रश्न दुसरा ब सुद्धा आपल्याला तो पर्यायासह उपलब्ध आहे त्याला विकल्प आहे. प्रश्न दुसरा मध्ये आपल्याला माहिती आहे की ह्या 5 पैकी 3 प्रश्न सोडवायचे एकूण 5 प्रश्न दिलेले असतील 2 गुणाचे 5 प्रश्न असतील म्हणजे ते 10 गुण झाले. कंपल्सरी आपल्याला 3 सोडवायचे म्हणजे त्यातले आपल्याला 6 गुण मिळवायचे. आता हे जे 5 प्रश्न आहेत या 5 प्रश्नापैकी 2 प्रश्न हे फिजिक्सवर असतील किंवा भौतिकशास्त्रावर असतील तर 2 प्रश्न हे केमिस्ट्रीवर असतील म्हणजे ते रसायनशास्त्रावर असतील. भाग 1च पुस्तकामध्ये पाठांची म्हणजे विभागणी जी आहे ते काही पाठ भौतिकशास्त्राचे आहेत काही पाठ रसायनशास्त्राचे आहेत. त्याच्यामधल्या 2 प्रश्न भौतिकशास्त्रावर आधारित असणारे असतील भौतिकशास्त्रावर आधारित असलेल्या पाठावरचे प्रश्न असतील तर 2 प्रश्न विज्ञान भाग 1च्या पाठ्यपुस्तकातील रसायनशास्त्राच्या आधारित असणाऱ्या पाठावरील हे 2 प्रश्न असतील आणि एक प्रश्न मात्र या दोन्हीपैकी कोणाचाही असू शकतो. अशा प्रकारे या 5 पैकी 3 प्रश्न सोडवायचे. याला गुण मिळणार आहेत तुम्हाला 6. दुसरा अ ला 4 गुण आणि दुसऱ्या ब ला 6 गुण. अशा प्रकारे प्रश्न दुसरा हा 10 गुणासाठी आहे. प्रश्न पहिला अ 5 गुणासाठी ब 5 गुणासाठी दुसरा अ 4 गुणासाठी आणि दुसरा ब 6 गुणासाठी. आता प्रश्न तिसऱ्याकडे जाऊ आपण. कसा असणार आहे प्रश्न तिसरा प्रश्न तिसरा हा लघुत्तरीय आहे. प्रश्न तिसरा हा काय आहे हा लघुत्तरीय आहे आणि याच्यातील प्रत्येक उपप्रश्न हा 3 गुणाला आहे. म्हणजे आपल्याला ठाऊक आहे की प्रश्न तिसरा हा आपण अगोदर पाहिलं की तो 15 गुणासाठी आहे. किती गुणासाठी आहे 15. प्रश्न तिसरा हा 15 गुणासाठी आहे. एकूण गुण 15. या 15 गुणासाठी तुम्हाला 3 मार्काचे 5 प्रश्न सोडवावे लागतील जे कंपल्सरी असतील. परंतु तुम्हाला विकल्पासह एकूण 8 विकल्प आहेत म्हणजे 24 पैकी तुम्हाला 15 गुण घ्यायचे आहेत प्रश्न तिसऱ्यामध्ये. म्हणजे एकूण 3 गुणासाठी 3 गुणाचे 8 प्रश्न असतील त्यापैकी आपल्याला 5 प्रश्न सोडवावे लागतील. हे प्रश्न कसे असणार आहेत हे प्रश्न वर्णनात्मक असणार आहेत. याच्यामध्ये आकृतीचं वर्णन असू शकतं ओघ तक्त्याचं वर्णन असू शकतं परिच्छेदावर आधारित प्रश्न असू शकतात एखादा तक्ता पूर्ण करा असू शकतो आकृती पूर्ण करा असू शकतो एखादा नियम सिद्ध करा असू शकतं एखादा सूत्र सिद्ध करा असू शकतं. अशा प्रकारे किंवा फरकाचे 3 मुद्दे असू शकतात. अशा प्रकारे प्रश्न तिसरा मधला प्रत्येक उपप्रश्न हा 3 गुणासाठी आहे. प्रश्न तिसरा मधला प्रत्येक उपप्रश्न 3 गुणासाठी आहे. एखादा सिद्धांत स्पष्ट करायचा असेल किंवा 4थ्या पाठामधले किंवा 5व्या पाठामधले जे प्रश्न आहेत ते ज्याच्यामध्ये खास करून रचना आहे किंवा कार्य आहे रचना आणि कार्य आहे आकृती आणि त्याच्यावर असलेली रचना आहे अशा प्रकारच्या प्रश्नांची सुद्धा या प्रश्न तिसऱ्यामध्ये विचारणा केली जाऊ शकते. आणि हा प्रश्न तिसरा 15 गुणाचा अधिक गुण देणारा प्रश्न आहे याच्याकडे आपण जास्त लक्ष दिलं पाहिजे. प्रश्न चौथा जो आहे मुलांनो हा प्रश्न चौथा प्रश्न तिसऱ्याचं काय वैशिष्ट्य आहे तर एकूण याच्यात 8 गुण आहेत. याच्यात 8 प्रश्न आहेत 8 प्रश्न आहेत याच्यातले 8 ह्या 8 उपप्रश्नापैकी हे 3 गुणासाठी आहेत. या 8 प्रश्नापैकी आपल्याला लक्षात असू द्या
4 उपप्रश्न हे भौतिकशास्त्राचे किंवा फिजिक्ससाठी असतील, तर दुसरे 4 हे केमिस्ट्री म्हणजे रसायनशास्त्रासाठी असतील. भौतिकशास्त्राला आपण फिजिक्स म्हणतो आणि केमिस्ट्रीला आपण रसायनशास्त्र असं म्हणतो. म्हणजे आपल्याकडे विज्ञान भाग 1 जे पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये आपल्याला काही पाठ भौतिकशास्त्रावर आधारित आहेत, काही पाठ हे रसायनशास्त्रावर आधारित आहेत. त्याच्यापैकी जे प्रश्न विचारले जाणार आहेत प्रश्न तिसऱ्यामध्ये हे 8 उपप्रश्न आहेत. 3 मार्काला प्रत्येक उपप्रश्न 24 गुण. ह्या 8 पैकी 4 असतील भौतिकशास्त्रावर आधारित आणि दुसरे 4 असतील रसायनशास्त्रावर आधारित. अशा प्रकारे 24 गुणांसाठी असणारा प्रश्न, याच्यापैकी कंपल्सरी 15 गुण, विकल्पासह 24 गुण ही प्रश्न तिसऱ्यांची रचना असते. प्रश्न चौथा कसा आहे? प्रश्न चौथा हा दीर्घोत्तरी प्रश्न आहे. या दीर्घोत्तरी प्रश्नामध्ये आपल्याला अधिक उत्तर लिहावे लागेल. म्हणजे या दीर्घोत्तरी प्रश्नामध्ये आपण पाहतोय प्रश्न चौथा कसा असतो, याचं स्वरूप काय आहे? प्रश्न चौथा हा 5 गुणासाठी असेल. म्हणजे एक प्रश्न आपल्याला 5 गुण देईल. विकल्पासह तुम्हाला 2 विकल्प असतील. म्हणजे प्रश्न असा असेल, खालील प्रश्नाचं उत्तर लिहा कोणतंही एक, आणि प्रश्न असेल 5 गुणासाठी. म्हणजे प्रश्न चौथा हा 5 गुणासाठी आहे आणि विकल्पासह तो 10 गुणासाठी. या प्रश्नाचं काय वैशिष्ट्य असणार आहे? या प्रश्नाचं वैशिष्ट्य आपल्याला असणार आहे की आपल्याला एखाद्या आकृतीचं वर्णन करावं लागणार आहे, ओघ तक्त्याचं वर्णन करावं लागणार आहे, ओघ तक्त्यामध्ये असणाऱ्या रिकाम्या जागा आपल्याला भराव्या लागणार आहेत, एखाद्या परिच्छेदाचं वाचन करून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरं लिहावी लागणार आहेत, किंवा एखाद्या परिच्छेदामध्ये असणाऱ्या रिकाम्या जागा लिहाव्या लागणार आहेत, एखाद्या आकृतीचं वर्णन करावं लागणार आहे. अशा प्रकारे या प्रश्न चौथ्यामध्ये 5 गुणासाठी हा प्रश्न आपणाला विचारला जाऊ शकतो. आणि हे 5 गुण हे जे प्रश्न आहेत, प्रश्न चौथा आहे, याच्यामध्ये 2 पर्याय आहेत. याच्यापैकी एक पर्याय हा भौतिकशास्त्राचा, तर दुसरा पर्याय हा रसायनशास्त्राचा असेल. म्हणजे हा फिजिक्ससाठी एक प्रश्न असेल आणि केमिस्ट्रीच्या पाठावर आधारित असणारा एक प्रश्न असेल. आणि ह्या दोन्हीपैकी आपल्याला एक सोडवायचं आहे. म्हणजे भाग 1च्या एकूण 10 पाठापैकी आपल्याला भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र यांच्यावर आधारित असणाऱ्या पाठापैकी एका पाठावर आपल्याला 5 गुणासाठी प्रश्न असेल, रसायनशास्त्राच्या एका पाठावर आपल्याला 5 गुणाचा प्रश्न असेल. अशा प्रकारे मुलांनो, विज्ञान भाग 1 असेल अथवा विज्ञान भाग 2 असेल, विज्ञान भाग 1 किंवा विज्ञान भाग 2 यावर आधारित असलेल्या प्रश्नपत्रिकेचा किंवा कृतीपत्रिकेचा आपण सारासार विचार केला असता असे लक्षात येतं की आपणाला ऑब्जेक्टिव्ह 10 गुणासाठी आहे, शास्त्रीय कारणे त्या 4 गुणासाठी आहे, लघुत्तरी हे 6 गुणासाठी आहेत, परत लघुत्तरी 15 गुणासाठी आणि दीर्घोत्तरी 5 गुणासाठी. अशा प्रकारे 40 मार्काचं हे वर्गीकरण आहे. म्हणून अभ्यास करत असताना, आपणाला वाचन करत असताना, लिखाण करत असताना, चिंतन करत असताना आपल्या डोक्यामध्ये, आपल्या मनामध्ये हा तक्ता जो आहे तो लक्षात असणं आवश्यक आहे, त्याचं भान असणं आपल्याला आवश्यक आहे. प्रश्नांची रचना कशी असू शकते, हे जी कृती आहे, कृतीपत्रिकेमध्ये कृती म्हणून हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. हे कृती कशी करायची आहे याचं आपल्याला याचं आकलन व्हायला पाहिजे. म्हणून आपण 100 गुणाचं जे 40 आणि 40 थिअरीचे आणि 20 प्रॅक्टिकलचे अशा प्रकारे 100 गुणाचं पण वर्गीकरण तुम्ही समजून घेतलेलं आहे. 100 गुण विज्ञानामध्ये मिळवणं सोपं आहे. दरवर्षी हजारो विद्यार्थी विज्ञान विषयामध्ये 100 पैकी 100 गुण मिळवतात. आपणही त्यातलं एक झालं पाहिजे, आपणालाही 100 गुण मिळाले पाहिजेत. या भावनेतून जर तुम्ही अभ्यास केलात तर येणाऱ्या वर्षी तुम्हाला विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयामध्ये 100 गुण नक्कीच मिळणार आहेत. हे सगळं करत असताना आपणाला पुस्तकातील संदर्भांची पुन्हा पुन्हा वाचने करावी लागेल. स्वाध्यायाच्या खालच्या बाजूला काही संदर्भ पुस्तकं वाचण्यासाठी त्याचा उल्लेख केलेला आहे. अशा संदर्भ पुस्तकांचं तुम्हाला वाचन करावं लागेल आणि आपणाला विज्ञानाचे असे संपन्नता वाढवण्यासाठी गुगलचा उपयोग करावा लागणार आहे. अशाच प्रकारच्या विज्ञान संदर्भाने आपणाला अनेक व्हिडिओ पाहायचे असतील
तर स्पर्धा परीक्षा स्टडी सेंटर या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा, याला लाईक करा आणि शेअर करा. जेवढं अधिक शेअर कराल तेवढं अधिक विद्यार्थ्यापर्यंत जाईल. महाराष्ट्रातल्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ जावा, तो तुमच्या माध्यमातून जावा ही अपेक्षा आहे. धन्यवाद.